आणि त्याही एअर फ्रायर मध्ये कधी घेतलाय वगैरे त्या सगळ्या गोष्टी सांगते. हा मग आले थांब कशी लावली तू असं काय पसारा बघून एवढा तुम्हीच काढलाय ना. पसारा आहे तुम्हीच काढला ना खरं. मग व्यवस्थित ठेवायची ना सगळं. त्यामध्ये पण तसं भरपूर सामान बसतंय. आता बघू कसं कसं काय काय ऑर्गनाइज होतंय. आता याची ऑनलाईन प्राइस पण सांगते मी तुम्हाला. फ्लिपकार्टवर अमेझॉनवर ना याची प्राइस 10,000 ते 11,000 आहे. आणि मला गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज रविवार आहे आणि मी चिकनीच्या पप्पांना लावलेला आहे कामाला. आणि तुम्ही टायटल तर बघितलेलंच असेल, सॉरी थंबनेल बघितलंच असेल व्हिडिओचं काय आहे. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. पण त्याच्या आधी ना सगळा पसारा आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. कारण का तर त्या शॉपिंगमुळे एवढा मोठा पसारा झालेला आहे, ते सगळं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचंय. त्यामुळे मग आता त्या आधी आवरायचं. चिमणीचे पप्पा काय करते तुम्हाला दाखवते. मस्त असा बेड आवरायचं काम चालू आहे त्यांचं. बेडमध्ये भरपूर सामान बसून जातं. या सामानच जास्त झालंय, त्यामुळे खरं तर बेड पण घ्यावा लागलाय. खूप साऱ्या गोष्टी घ्याव्या लागलेत. मम्मा तुझं काय चाललंय? आमच्या मॅडम खुश आहेत कारण का तर पसारा काढल्यानंतर सगळ्यात जास्त मजा ना आम्हाला वाटते है ना. तिकडे बघ का बोलायले मेकॅनिक बनते. हा, तिला खेळायला भेटतं. सगळ्या घरात फुल पसारा पसारा सामान. काय काय आणलंय ते तुम्हाला नंतर शेअर करते. पण त्याच्या आधी ना हा सगळा पसारा आम्हाला आवरून घ्यायचा, तो आवरून घेतो. मग महाराज कसं वाटतंय? वैताग आला मला. काय आवरलं अजून तर काहीच नाही झालेलं. कशाचा वैताग आला? पसारा बघून एवढा तुम्हीच काढलाय ना. पसारा आहे. तुम्हीच काढला ना खरं. मग व्यवस्थित ठेवायची ना सगळं. आमचे महाराज दर आठवड्याला सगळं व्यवस्थित ठेवतात आणि म्हणजे आठवड्याला ते सगळं खराब होऊन जातं. असं असतं. तर चला आता पटकन उरकून घेते. मला किचन मध्ये सुद्धा खूप जास्त राडा पडलाय. भांडी वगैरे खूप सारं, नाश्ता वगैरे झालाय आणि लागलोय आम्ही कामाला. तर चला आधी भांडी वगैरे घासून घेते, तोपर्यंत चिमणीचे पप्पा बाहेरचा आवरते. आणि नंतर तुमच्यासोबत ना सगळ्या गोष्टी मी शेअर करते. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. हा का करायला का नाही व्हिडिओ काढतो तुझा. घासू लागाय भांडी, हात दुखायला तर. कधी झाल्यास माझे सध्या ना हे असे हात आहेत ना जाम दुखतायत. काय होतंय काय माहिती. मला काय कामच करू हा नाही खायचं. गोळ्या खाणं लक्षात राहत नाही. सवय मोडल्या ना चिमणीच्या टायमिंगला जास्त गोळ्या खाल्लेत. त्या खाल्ल्या नाहीत म्हणून एवढं सगळं होतंय. कॅल्शियम नाही घेतलेलं मी चिमणीच्या टायमिंगला, त्यामुळे मला आता त्रास व्हायलाय. त्या टायमिंगला एवढं नॉलेजच नव्हतं ना की हा खावाव्या वगैरे. उलट्या होत होत्या मला किती 9 महिन्यापर्यंत. त्यामुळे मग ते, आणि कामाला पण जायचे मी, तर माझी इच्छाच होत नव्हती गोळ्या खायची. म्हटलं मी कॅल्शियमच्या गोळ्या नाहीत खाल्ल्या, ब्लडच्या पण असतात ना ब्लड वाढायसाठी, त्या पण नाहीत खाल्ल्या. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर पण खातेत वाटतं, त्या पण नाहीत खाल्ल्या. मग त्यामुळे आता माझं शरीर झालंय पूर्ण खोकला खोकला खोकं झाले. मला त्रास होते. आता गोळ्या चालू केलेत, पण आता काय माहिती कधीपर्यंत वाढल व्हायचं. दुखायचं कमी येईल. दुखतंय जास्त हात वगैरे, अंग माझं खूप जास्त दुखतंय सध्या. बेकार, बाईचं आयुष्य बेकार. माणसांचं काय आहे ना. तुमचं निवांत काम आहे ना. आमचं काही दुखतच नाही. नाहीच दुखत. तुमचं काय दुखतंय तर. पाऊस थांबलेला पुन्हा चालू झालेला आहे. त्या गपचूप घरात बसणे फिरणे झालेलं आहे. हे ना मी आधी घेतलेलं कपाट होतं, जो की मेशोवरनं मी ऑर्डर केला होता. या 1200-1300च्या समथिंग मला भेटला होता. आणि हा नवीन वाला घेतलाय, ज्याच्यावर अजून 2 कप्पे आहेत. पण माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी इथंच हे केले. इथं टीव्ही येणार आहे, त्यामुळे मी एवढंच घेतलं. आता ह्याची सगळ्यांची प्राइस वगैरे ना, मला कोणती गोष्ट कितीला भेटली ना, सगळं सेट केल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्या आधी ना मला ह्यातलं सगळं सामान याच्यामध्ये ट्रान्सफर करायचंय. आणि हे किचनसाठी मी यूज करणार आहे. बघू अजून किचन मध्ये बसलं तर ते पण, नाही तर मग हे प्रोडक्ट वगैरे आहेच. कारण का आता प्रमोशनचे प्रोडक्ट वगैरे तुम्ही बघू शकता. एवढं सगळं सामान आहे ना माझ्याकडं की कशामध्ये काय ठेवू समजना, म्हणून मी हे घेतलं होतं. पण जागेचा काही विचारच नाही केला.
आपल्याकडे जागा कमी झाली आणि आता वस्तू जास्त झालेत, पण ठीक आहे, वस्तू हळूहळू घेतलेत. एकदा का स्वतःचं घर झालं की नुसतं ट्रान्सफर मारायचा एवढाच विचार आहे. आता बघू घराचं कधी कसं होईल ते. काय झालं मम्मा? तिचं वेगळंच असतं. तर आता मला हे सगळं पटपट आवरून घ्यायचंय. खूप प्रोडक्ट, खूप सगळ्या गोष्टी, म्हणजे जागा भरपूर आहे तशी ह्याच्यामध्ये. बघू शकताय. तसं ह्याच्यामध्ये अजून 2 आहेत, ते घेतले असते तर भरपूर सामान बसलं असतं. याच्यामध्ये पण तसं भरपूर सामान बसतंय. आता बघू कसं कसं काय काय ऑर्गनाइज होतंय. खूप साऱ्या गोष्टी आहेत. चला पटपट हे सगळं मी आवरून घेते. का मम्मा? कपडे कपडे तुझी ना? चिमणीचं कपाट आहे, पण सध्या अर्ध सामान मी माझं ठेवत आहे. नंतर मॅडमना स्वतःची रूम भेटल्यानंतर तिचं तिचं ठेवेन मी. पण सध्या तर आता मला गरज आहे या कपाटाची जास्त. का? हा तुझंच आहे, तुझंच आहे. काय करते मम्मा? मम्मा मार खाते आता. बघा यांचं रमणं काय चाललंय. भूक लागली इथं. तुम्हाला दुसरं काय नाही लागत, तेवढेच लागते भूक. भूक लागायची चिमणी आमरा. तुला खाऊ पाहिजे ना? नको? काय करायला तू? मेकअप करलीस का? तिला तेवढंच पाहिजे. मम्मी कधी पसारा काढते आणि मी मग नो 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 नो. शी येते मम्मा, शी. कसं कसं? तुला नाही दिलं ना? अजून कर, अजून कर. हात घाल नको मधी, लय मारते हो मी. मधी हात घाल नको. हात घातला नाही ना मार. फटकायला. फटको. आप म्हणा पप्पाला. अय अय इकडे बघ. नको देऊला बबडे. तोंड बघ तिचं. मला सुचना गेलं इथं काय. बघू लिपस्टिक कशी लावली तू? असं का? हक. फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत. आणि त्याही एअर फ्रायर मध्ये कधी घेतलाय वगैरे त्या सगळ्या गोष्टी सांगते. हा मम्मा आले, थांब. एकदम परफेक्ट बनलेत. हा मम्मा झालं. चिमणीला लागले भूक आणि सकाळपासून मी आता व्हिडिओ डायरेक्ट स्टार्ट केलाय. एवढा राडा पडलेला तुम्हाला तर माहितच आहे. तिला आधी खायला देते आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते. कारण का तिला खूप जास्त भूक लागली. दूध वगैरे पेले, पण तिला थोड्या थोड्या टायमिंगला काय ना काय खायला लागतं. बाबा जास्त सॉस पडला. टोमॅटो केचप तिचं फेवरेट आहे. बिडाचा तवा घेतलेला आहे, त्याच्याबद्दल सुद्धा सांगते आणि सगळ्यांच्या किमती सांगते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीला भेटल्या वगैरे. तर आता तुम्ही, आता सगळ्यात मेन म्हणजे मी आता थंबनेलवर येते. जो की मी थंबनेल बनवलाय तोच तुम्ही वाट बघत असाल की कधी नेमकं सांगते काय वगैरे. तसं जास्त काय मी शूट केलंच नाही दिवसभर. आता डायरेक्ट बोलून आणि कोणत्या कोणत्या गोष्टी घेतल्यात आणि त्या मला म्हणजे किती किमतीला पडल्या त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहेत. तर त्यातला बिडाचा तवा सुद्धा आहे. तर विषय असा आहे की मी भिवंडीमध्ये राहते. खूप जणांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. आणि इथं बऱ्यापैकी असं सेल ह्या सगळ्या गोष्टी अशा चालत राहतात, म्हणजे 50% ऑफ वगैरे असा. तर अशा टाईपचाच एक गोडाऊन आहे. आता ती एरिया वगैरे आपल्याला एवढं माहित आहे कारण मी एवढं जास्त फिरत नाही. तर मागच्या वेळी फॅन वगैरे पण तिथूनच आणलेला. मग तिथं गेले होते मी. तर गेले होते चिमणीची सायकल आणायला. 9 ऑगस्टला चिमणीचा बर्थडे येतोय. त्या चिमणीला सायकल घ्यायच्या. मग तिथं सायकली वगैरे खूप साऱ्या गोष्टी भेटून जातात. तर मग मागच्या वेळी गेलेली ना, तेव्हा मला तिथे एक छोटी सायकल भेटलेली, पण ती बॅलेन्सिंग सायकल होती. जी की चिमणीच्या काहीच कामाची नव्हती. मग मी घेतली नाही. म्हटलं आता आल्या वगैरे असेल तर म्हटलं बघून यावं म्हणून गेलो होतो. आणि सायकल राहिली साईडला आणि मी 20,000चं डायरेक्ट बिल फाडलं बाकीच्या शॉपिंगला. आता
त्यातली आता पहिली शॉपिंग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा आहे एअर फ्रायर, जो की द बेटर होम तुम्हाला माहित असेल Instagramवर खूप जास्त सध्या म्हणजे याचे प्रोडक्ट वगैरे व्हायरल जातात. याची रिअल प्राइस आहे 8,500 ते 10,000च्या आसपास काहीतरी. म्हणजे मी गडबडीमध्येच तिथं सगळ्या गोष्टी चेक केल्या होत्या कारण खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. तर हा मला पडलेला आहे 2,500ला आणि हा स्पेशली मी चिमणीसाठी घेतलेला आहे, की झटपट अशा गोष्टी तिला म्हणजे कमी तेलामध्ये बनवून देता येतील किंवा बिना तेलाच्या बनवून देता येतील यासाठी मी हा एअर फ्रायर घेतलाय. खूप दिवसापासून म्हणजे अशा मला रील येत होत्या रेसिपीच्या वगैरे यामधल्या आणि माझी खूप इच्छा होती, की एअर फ्रायर घ्यायचा. पण प्राईस खूप जास्त असते आणि असं नाही होत मिडल क्लास लोक एवढं म्हणजे लगेच इन्व्हेस्टमेंट नाही करायला बघत आणि मला तो 2,500ला भेटला एअर फ्रायर. त्यामुळे हा एअर फ्रायर घेतलाय. त्यानंतर हा बिडाचा तवा आहे, जो की मी चिमणीसाठीच घेतलेला आहे. घरातला आप्प्याचा तवा नॉनस्टिकचा होता ना माझा, पूर्ण त्याची वाट लागलेली आहे. खूप जणांना माहिती पण असेल कसा झालाय तो. त्यामुळे हा बिडाचा घेतला. आता त्याला धुवून ना मी तेल लावलेलं आहे. कारण का तर असं कोरडं करून ह्याला लगेच तेल लावायला लागते, नाहीतर असं गंजल्यागत होते. आता ह्याला गरम करून म्हणजे मला अजून स्वच्छ करून घ्यायचा आहे हा. तर आता हा तवा सुद्धा ना बिडाचा आहे. ऑनलाईन प्राइस याची 1,800 ते 2,000 पर्यंत आहे. मला हा तवा 550 भेटलेला आहे. तर आता हा एक तवा घेतलेला आहे. 1, 2 आणि त्यानंतर अजून एक गोष्ट घेतलेली आहे, ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे गोष्टी घेतल्यात अजून. भरपूर काय-काय आहे. म्हणजे असं मला घ्यायचं नव्हतं हे खरं तर, पण घरामध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. त्या खरं तर घ्याव्याच लागतात आणि मी माझ्या संसारामध्ये एक-एक गोष्ट अशी मेहनतीने ॲड केलेली आहे. आता फक्त माझं सगळ्यात मोठं एक स्वप्न म्हणजे स्वतःचं घराचं एवढंच बाकी आहे माझ्या. म्हणजे गोष्टी तर झालेल्या आहेत आणि लागतातच छोट्या-मोठ्या. नाही-नाही म्हणता-म्हणता सगळ्या गोष्टी मी रेंटच्या रूममध्ये सुद्धा घेऊन टाकलेल्या आहेत. पण असं हे माझ्या खूप जास्त कामाचं आहे चिमणीसाठी. हे सुद्धा चिमणीसाठी कामाचं आहे. कारण का आता ती खायला लागलेली आहे, तिला वेगवेगळ्या रेसिपी द्याव्या आणि म्हणजे हेल्दी द्याव्या यासाठी मी घेतलेलं आहे. आणि चिमणीच्या पप्पांनी सुद्धा जिम जॉइन केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हे फायद्याचं आहे. तर मग हे घेतलेलं आहे. आता सध्या तर मी काही जास्त नाही म्हणजे माझ्याकडे फ्रोझनवालेच हे होते, फ्रेंच फ्राईज त्याच हे केलेले आहेत त्याच्यामध्ये. पण एकदम अशा कुरकुरीत वगैरे झालेले आहेत, ज्या की तेलामध्ये तळून सुद्धा होत नाहीत. तर मस्त आहे, जास्त टाईम लागत नाही, काय नाही, परफेक्ट आहे. आता लाईट बिल वगैरे ते तर अजून आपल्याला माहित नाही. पण सगळ्या क्वालिटी चांगल्या आहेत. 200 वॉटचं आहेत काहीतरी. मला पण नाही एक्झॅक्टली नाही माहिती. तर हे आता अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते, जी की किचन मधलीच आहे. आणि मी आज माझ्या घरामध्ये खूप सारा बदल केलेला आहे, त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे कुठं कोणती गोष्ट म्हणजे मी गोष्टी घेतल्या पण माझ्याकडे जागा कमी आहे तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्या सगळ्यामध्ये ॲडजस्ट करता मला इथपर्यंत आलंय. कालपासून माझं डोकं चालायचं बंद झालं, की कुठं काय हे करू. आणि आज दिवसभराच्या पसारा हलवून इकडं-तिकडं सगळं करण्यापासून आता मी फायनली सगळं सेट केलेलं आहे. तर मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आता शेअर करते, दाखवते तुम्हाला कसं-कसं सेट केलं. तर त्यातली पहिली गोष्ट दाखवते तुम्हाला. आता व्हिडिओमध्ये ना तुम्ही बऱ्याचदा हा वाला साईड तुम्ही बघता, पण दुसऱ्या साईड काय मी दाखवत नाही. आता ह्या साईडला मी बदल केलाय. म्हणजे ही जी रॅक आहे ना, ती चिमणीची होती तुम्हाला माहित आहे. Meeshoवरनंच मी 1300ला काहीतरी मागवलेली. ती मी इथं किचनमध्ये फायनली आणून ठेवलेली आहे. आणि ही साईड तर माहिती आहे, वरचं तर जाऊ द्या, थोडाफार पसारा आहे कारण का तर ते इग्नोर करा. थोडा ह्याचा एअर फ्रायरचा वगैरे बॉक्स हे अशा काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्या अजून उद्या व्यवस्थित करेन. आता खूप जास्त कंटाळा आलेला आहे. संध्याकाळ झाले डायरेक्ट. तर जाळी काढल्यामुळे ना मला भांडी ठेवायला जागा नव्हता. त्यामुळे मग ह्याच्यामध्येच मी भांडी हे केलेले. आधी मी ह्याच्या खाली ठेवत होते. पण खूप जास्त राडा होत होता. पण आता त्याच्या खाली पण हे नाहीये. थोड्याफार गोष्टी ठेवलेल्या आहेत. पण याच्या खालचा मी राडा कमी केलेला आहे. इथं आपला आता हे काढून ठेवेन मी एअर फ्रायर इथं काही ठेवणार नाही. त्यानंतर ही साईड आहे, ही त्या दिवशी मी डेकोर केलेली. तुम्हाला माहित आहे, इथे पण ही साईड जास्त दाखवत नाहीत. थोडं आता ही रॅक एक घेतलेली आहे बघा, जी की ऑनलाईन ना 750-800च्या आसपास दाखवते ऑनलाईन. याच्यामध्ये आपले कंटेनर वगैरे बसतात सगळे सामानाचे आणि ह्याला चाक आहे, त्यामुळे इझिली ना तुम्ही इकडे तिकडे असं करू शकता. तर मी ही जागा फिक्स केलेली आहे फायनली, कारण आता दुसरीकडे काही जागा नाहीये. ठीक आहे, इथं हे सगळं आधी मी ऑनलाईन हे केलेलं सगळ्या गोष्टी बसवलेल्या आहेत. आणि हा एक घेतलेला आहे. हा मला त्यांनी म्हणजे 300 रुपयाला दिला. तो पण किती 450 बोलत होते मिनत्या करू करू म्हणजे सवयच माहित आहे ना तुम्हाला कमी करायची, त्यामुळे हा आपला मस्त मला भेटलेला आहे 300 रुपयाला. त्याची ऑनलाईन प्राइस जास्त आहे. आणि मी सगळ्या गोष्टी ना टॅग सुद्धा करेन, की त्यामुळे तुम्हाला ना रिअल प्राइस सुद्धा याची समजेल. आता बाहेर अजून काही घेतलंय ना ते सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि अजून ना ह्या 2 मोठ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. हे चिमणीसाठी म्हणून मी माझ्यासाठीच कपाट घेतलेलं आहे. थोडक्यामध्ये माझं सामान एवढं जास्त झाले, मेकअपचे प्रोडक्ट वगैरे. त्याच्यामध्ये चिमणीचे
आणि याच्यामध्ये मी माझ्या वन साईडला ज्या कधीतरी यूज होणाऱ्या साड्या आहेत ना ते ठेवलेले आहेत. बाकी सगळी चिमणीचे कधीतरी यूज होणारे कपडे आहेत. आणि याच्यावरचे ना अजून 2 खण मी काढून ठेवलेले आहेत कारण का आता जागा नाहीये ह्या रेंजचे. म्हणजे अजून 2 असे टोटल ना किती आहेत 2, 3, 5 खण आहेत आणि हे मोठावाला एक. तर हे जर मोठावालाचे 2 केले तर डायरेक्ट 6 खणाचा आहे म्हणून पकडा. आता याची ऑनलाईन प्राइस पण सांगते मी तुम्हाला. फ्लिपकार्टवर, अमेझॉनवर ना याची प्राइस 10,000 ते 11,000 आहे आणि मला हा 4,000ला भेटलेला आहे. त्यामुळे मी घेतला कारण का मला सामान ठेवायला जेवढ्या गोष्टी भेटतील तेवढ्या कमीच आहे. आणि हे घेताना मी विचार नव्हता केला की माझ्याकडे जागा आहे का नाही याला. फक्त 4,000ला बोलले. मी ऑनलाईन प्राइस चेक केली की लगेच घेऊन टाकला. कारण का मला म्हणजे असं सामान ठेवायला खरंच जागा खूप जास्त कमी पडते. जास्त करून माझा मेकअपचा ह्याचाच असते. तरी पण अर्ध सामानच याच्यामध्ये हे केले. अजून अर्ध्या गोष्टी ना माझ्या दुसऱ्या ठिकाणी इथं कपाटात वगैरे आहेत. तर हा 4,000ला मला पडलेला आहे. आणि ही टीव्ही घेतलेली जी की मला घ्यायची नव्हती. कारण का मी आधीपासूनच ठरवलेलं की टीव्हीवर इन्व्हेस्टमेंट नाही करायची. जेव्हा स्वतःचं घर येईल तेव्हा मोठी अशी टीव्ही घेऊ. पण झालं असं की चिमणी आता जसा पाऊस लागलाय ना घरामध्येच आहे आणि चिमणीला लागलेली आहे मोबाईल बघायची सवय. आता त्या मोबाईल पेक्षा ना टीव्ही चांगली माझ्या मते. कारण का ती थोडी लांबून होते. मोबाईल जरा जास्त जवळ होते. त्यामुळे मग मनात नसताना टीव्ही घेतली. म्हटलं टीव्हीला टायमिंग वगैरे सेट केलं तर तिचा बराबर रुटीन बसल. पण ते मोबाईलचं जरा जास्तच व्हायलंय म्हणून तिच्यासाठी शेवटी मला टीव्ही घ्यायला लागली. ती OnePlusची टीव्ही आहे. 32 इंचा म्हणजे 32 इंच टीव्ही आहे. जी म्हणजे ज्याची ऑनलाईन प्राइस म्हणजे मार्केटमधली प्राइस काहीतरी 20,000च्या आसपास आहे. ही टीव्ही मला 10,500ला पडलेली आहे. आणि कमीमध्ये असल्यामुळेच मी ही टीव्ही घेऊन टाकली. म्हटलं जाऊ दे. आणि सगळ्या गोष्टी वॉरंटीमध्ये आहेत. एअर फ्रायरला सुद्धा 1 वर्षाची वॉरंटी आहे. टीव्हीला 1 वर्षाची वॉरंटी आहे. आणि किती गोष्टी झाल्या 1, 2, 3, 4 आणि अजून 5. अजून एक गोष्ट घेतलेली आहे. ही 6वी तुम्हाला दाखवते. फॅन आहे. 1 मिनिट. ते आमच्या मॅडमचं खाणं चालू आहे. सोबत गाणी बघणं चालू आहे. सगळं पाणी वगैरे सांडले. हा फॅन एक घेतलेला आहे. आता याची कंपनी मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. आता फॅन घेतलेला आहे. ऑटो बेरंग काहीतरी अशी कंपनी आहे. जी की ब्रँडच कंपनी आहे. याचे फॅन ना 5,000च्या पुढून स्टार्टिंग आहेत. आणि ह्या फॅनची पण प्राइस काहीतरी 5, 5.5च्या आसपासच आहे. हा फॅन सुद्धा मला 2,500ला पडलेला आहे. जो की ना 3 वर्षाच्या वॉरंटी सोबत आलेला आहे. म्हणजे रिमोटवरचाच फॅन आहे. ब्लूटूथ कनेक्ट वगैरे असं काय-काय फॅसिलिटी पण आहेत. पण त्याच्यापेक्षा ना 3 वर्षाची वॉरंटी आहे ना म्हणून. कारण का तर ते रेग्युलर फॅन आहेत ना लगेच बंद पडतात. आता मागे जो घेतला होता ना फॅन तो सुद्धा माझा बंद पडला आणि त्याला ₹700 खर्च सांगितला. ₹1000चा फॅन आणला होता. तोही तिथूनच आणलेला काय तर कमीमध्येच 1000ला बसला होता. महागाचाच होता पण तो बंद पडला आणि त्याची वॉरंटी क्लाइम करणं राहून गेलं होतं आमचं गडबडीमध्ये. आणि त्यामुळे मग त्याचा काही विषय पण नाही झाला. बाहेर ₹700 खर्च सांगितला. मग त्याला 700 घालण्यापेक्षा मी डायरेक्ट 2,500चा न्यू फॅन घेतला ज्याला 3 वर्ष वॉरंटी आहे आणि डायरेक्ट ह्याची आहे म्हणजे ॲपवरूनच डायरेक्ट कंपनीतर्फेच वॉरंटी आहे. मग ती मोबाईलवरून क्लाइम सुद्धा करून घेतली. त्यामुळे आता त्या फॅनचं 3 वर्षाचं टेन्शन नाहीये. भारीतला फॅन आहे आणि हवा वगैरे पण मस्त येते. तर आता फॅन एक नव्हता, फॅनचं पण काम झालं. कारण का आता मी किचनमधला साधा फॅन लावलेला. "ओ, आवाज करू?" थांब वाढवते. तर आता चिमणी टीव्हीकडे जरा ही झालेली. मोबाईल वगैरे तिनं थोडा वेळ झालं काय नाही तिला टीव्हीवरच म्हणजे कार्टून बघायला मज्जा यायली. तर ठीक आहे. जास्त तरी आता काय दाखवायची नाही जेवढं. आता हे पावसाळ्यामध्ये कसं होतंय कुठं जाता येईना गेले बाहेर काय नाही. मग घरात किती वेळ म्हणजे तिने खेळून खेळणार आहेत. त्यामुळे तिला तोच ऑप्शन राहिला काय तर थोडं बघणं, थोडं खेळणं त्यामुळे सगळं ठीक आहे आता. जेवढं होईल तेवढं लांब ठेवण्याचा मी पहिल्यापासूनच तिला प्रयत्न केलाय. ती आत्ता-आत्ता बघायला जास्त पहिलं काय टीव्ही बघत नव्हती. आणि जेवताना तर नकोच नको. पण आता हे खात-खात मॅडमचं चालू झालंय त्यामुळे आता कशी सवय लागते कशी नाही. जाम म्हणजे असं लहान लेकरांना सगळ्या असं सवय लावणं ना खरंच खूप जास्त अवघड काम आहे. आहे ना मम्मा? का खाते तू? कसं तोंड करून घेतलेस? आणि हा छोटासा कॉर्नर आहे ना चिमणीच्या पप्पांनी डेकोर केलेला आहे. त्यांनी सुद्धा आज खूप सारी हेल्प केलेली आहे मला माझ्या कामामध्ये. तर असं नाही-नाही म्हणताना मी घरामध्ये 20,000ची शॉपिंग केली. तसं म्हणजे लागणाऱ्याच गोष्टी आहेत. असं वायफट खर्च मला पहिल्यापासूनच आहे. कारण का आता जेव्हा आपण मेहनत करून एक-एक रुपया कमवतो ना, त्यामुळे मग माझं असं असतं कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि कुठं नाही. हे माझं पहिलं ठरलेलं असतं. त्यामुळे मी वायफट खर्च करायला बघत नाही. पण घरामध्ये काही गोष्टी असतात ज्याची गरज आपल्याला असतेच. तर
त्यामुळे मग घेणं गरजेचंच होतं काही गोष्टी, त्यामुळे मग घेतल्या. तसं मी जेवढ्या पण घरामध्ये गोष्टी घेतलेल्या आहेत ना, बिना ऑफरची एकही गोष्ट माझ्या घरामध्ये नाहीये. मला माझा फ्रिज ऑफरमध्ये पडलाय, जो की 26,000 चा होता, 22,000 ला पडला होता. त्यामुळे मग मी डबलमध्येच इन्व्हेस्ट करणं गरजेचं समजलं, कारण का आता पुढे जाऊन ठीक आहे डबलचाच आणि सामान पण असते. मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे डबलचाच. तर फ्रिज पण मला ऑफरमध्येच भेटलेला होता आणि आता मी वॉशिंग मशीन पण घेतली. ती सुद्धा ना म्हणजे ऑफरमध्येच पडली होती मला. ती काहीतरी 23,000-24,000 ची काहीतरी आहे. मला 17,000 ला पडली. तर माझी वॉशिंग मशीन पण ह्याचीच आहे. बेड 13,500 चा पकडा. तो म्हणजे ऑफरमध्ये वगैरे तो काही नाही, बेडचं काही ऑफर वगैरे नाही. पण ते पावसाळ्यामुळे मला घ्यावं लागलं, कारण का आता मॅट्रेस खराब झाली असती. खालीच होती ना मॅट्रेस डायरेक्ट आणि दरवाजातून जागा काही जास्त नाही. डायरेक्ट आली की मॅट्रेस होती आणि पोरं आहेत सगळं म्हणजे धिंगाणा घालतेत, नाचतेत त्या मॅट्रेसवर. मग ती खराब झाली असती. त्यामुळे मग तो विचार करून मी बेडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामध्ये जागा सुद्धा आहे, की ज्याच्यामध्ये सामान वगैरे आपलं बसून जातं. त्यामुळे सामानासाठी सुद्धा मला म्हटलं गरजेचं आहे. मग जाऊ दे म्हणून मग मी ती बेडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली. आणि वॉशिंग मशीन मला घ्यायची नव्हती. ती सुद्धा मला पावसाळ्यामुळे घ्यावी लागली, कारण का तर 3-4 दिवस झाले तरी कपडे काही सुकायला बघत नाहीत. म्हटलं मग वॉशिंग मशीन पण घेतली आणि टीव्ही पण आता मला ऑफरमध्ये पडली. सगळ्या गोष्टीची आता वापस एकदा मी प्राईस सांगते मी तुम्हाला. टीव्ही मला 10,500 ला पडली, फॅन 2,500 चा, एअर फ्रायर 2,500 चा, पुन्हा ते कपाट 4,000 चं. नंतर आपला आप्पेचा तवा बिडाचा घेतला, तो 550 चा पडला आणि ती रॅक ₹300 ला. असे 20,000 पर्यंत टोटल माझी शॉपिंग झाली 6 वस्तूंची. मोठ्या-मोठ्याच वस्तू पकडा आणि जर असं बाहेर गेलं असतं तर कमीत कमी माझ्या हिशोबाने 50,000 हां, जास्तच पण कमी नाही. आरामशीर गेलं असतं ₹50,000-1,000. मग ठीक आहे. 20,000 मध्ये एवढं सगळं घेतलं म्हटल्यावर ठीक आहे आणि वॉरंटीमध्ये सगळ्या गोष्टी असं नाहीये, की हां, का भेटतं तिथं म्हणजे एवढ्या स्वस्तामध्ये वगैरे मला माहीत नाही. पण भिवंडीमध्ये अशी खूप ठिकाणं आहेत, जिथं म्हणजे असं 50% ऑफ म्हणजे असं काय ना काय. तिथं सगळ्या म्हणजे इलेक्ट्रिक गोष्टी आहेत, शेगडी वगैरा सगळ्याच गोष्टी भेटते तिथं. फ्रिज, मॅट्रेस पासून सगळं खेळणे-बिळणे असं सगळ्याच गोष्टी भेटून जाते तिथं. त्यामुळे ठीक आहे. आता मला तर सगळं बचतमध्ये बसलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे. माझ्या आवडीची म्हणजे मी खुश आहे, कारण का आता मला एअर फ्रायर भेटलाय खरं तर. कारण का तर याची मला खूप दिवसापासून म्हणजे हे होती, की एअर फ्रायर घेऊ, घेऊ, घेऊ. पण लय महाग असल्यामुळे मी काही जास्त हेच नाही केलं. पण अशा रेसिपी यायच्या तेव्हा वाटायचं, की हां, आपल्याकडे पण एअर फ्रायर पाहिजे. चिमणीला मस्त-मस्त रेसिपी बनवून देईन त्याच्यामध्ये आणि झटपट बनते त्यामुळे काही टेन्शन नाही. मग आता खूप साऱ्या रेसिपी तुम्हाला एअर फ्रायरमधल्या बघायला भेटणार आहेत बहुतेक. कारण आता मी बनवणारच आहे आता काय ना काय. आता सध्या माझ्याकडे काय नव्हतं आणि मला ट्राय करायचं होतं, की नेमकं त्यात कसं बनतंय आणि बनल्यानंतर टेस्ट कशी लागते. तर टेस्ट तर एक नंबर लागतेच आणि बिना तेलाचं आहे म्हटल्यावर हेल्दी आहे. कारण का आता बाळ वगैरे असलं तर जास्त ऑइली वगैरे नकोच. म्हणजे ते फ्राय करून देण्यापेक्षा ह्याच्यामध्ये ना एअर फ्रायर केलेलं चांगलं. तर ठीक आहे, मग आता शॉपिंग कशी झाली आता तुम्ही सांगा. मला तर आवडलेले, कारण का तर बचतमध्ये केलेले आहे त्यामुळं. नाहीतर 50,000-60,000 गेला असता तर मला झोप नसती लागली. त्यामुळे 20,000त म्हटल्यावर ना ठीक आहे, माझ्या हिशोबानं तरी सगळं मला बचतमध्ये पडलेलं आहे आणि सगळ्या गोष्टीच्या वॉरंटी असल्यामुळं काही टेन्शन नाहीये सगळ्यात महत्त्वाचं. तर चला, आज लय बडबड केली मी. आत्ता सकाळपासून तर काही जास्त शूट नाही केलं आणि ते फिटिंगला वगैरे टीव्ही ते करायला आले होते. तर त्या टायमिंगला पण गोंधळ उडाला होता. हे सामान नाही, ते सामान नाही आणि घरामध्ये जागा नसल्यामुळे जरा हेच झालं सगळं. त्यामुळं तिथं पण काही मी जास्त शूट नाही करत बसले. आता सगळं व्यवस्थित आवरल्यानंतरच शूट करायला मी चालू केलं. तर मग चला असो. आता सगळं झालेलं आहे, कंटाळा आलेला आहे. स्वयंपाक बाकी आता. बाकीची कामं आता मी शूट वगैरे नाही करत बसणार आहे. जेवढ्या गोष्टीचं होतं तेवढंच आता दाखवते, कारण का आता मोबाईलचा स्पेस पण जाम होईल. कारण का आता बडबड पण मी खूप जास्त केलेली आहे माझ्या हिशोबाने आज. तर मग ठीक आहे. चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.